तसंच एव्हरेस्टला पण आम्ही दोघांनी, की नाही आपल्याला शिखरावर पोहोचायचंय, तोपर्यंत अडचणी भरपूर येणार आहेत. बरोबर. म्हणजे अगदी तिथे असं असतं, की बुटाची लेस बांधायलाही 10 वेळा श्वास घ्यावा लागतो. युजुअली कॅम्प 4च्या वरती, हां. म्हणजे ज्याला डेथ झोन म्हणतात आपण 8,000 मीटरच्या वरती, हा प्रकार जास्त घडतो. कारण तिथे ऑक्सिजनचं प्रमाण अगदी कमी असतं. प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे अगदी 1/3 वर आलेलं असतं. 800 मीटर जरी असली 8,000 मीटरच्या वरती शेवटचा टप्पा, बापरे! तरी त्याला 16-16 तास लागून जातात. ही पांढरी भिंत नाहीये, तर आपल्याला स्नो ब्लाइंडनेस बसलाय. स्नो ब्लाइंडनेस हा वर्स्ट नाईटमेअर असू शकतो कुठल्याही माउंटेनिअरचा. आता ब्लाइंडली तर आपण हा 8,848 मीटरचा 8848 उतरणं आणि मध्ये परत ती हिलरी स्टेपसारखी अवघड घसरणीची जागा क्रॉस करायची, त्या एजवरनं जायचं, तर म्हटलं हे शक्य नाही. मग माझा थोडा ते ऐकून माझा शिरपाई थोडा बावचळला, की "अरे हे काय है? नहीं, हं. नहीं, उठो सर जाना है." आणि मी म्हटलं, "अरे नहीं अभी मैं मुझे दिख ही नहीं रहा है तो मैं कैसे जाऊँगा आगे?" प्रयत्न तर केला पाहिजे. बसलो तर नक्की मरण आहे. मग प्रयत्न केला आणि ठीक आहे पडून मेलो तर गोष्ट वेगळी आहे. म्हणजे निदान ठीक आहे बाबा प्रयत्न केला एवढं तर म्हणतील ना लोकं. एवढं तर नाही की बाबा ठीक आहे बसला आणि सोडून दिलं. त्याने स्वतःला माझा दोर बांधलेला होता. माझा अँकर रोपला टाकलेला होता आणि असा आमचा प्रवास सुरू झाला आणि मी उठलो आणि पहिलं पाऊल टाकलं आणि पडलो. मग जसं मी म्हटलं की वाऱ्याच्या आवाजाने मला कळायला लागलं की आपल्या लेफ्टला कॉर्नायसिस आहे, राईटला व्हॅली आहे. 8 वाजता माझा भाऊही तिथे थांबला होता. जेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे अजून काय येत नाही, अजून काय येत नाही. त्याला मी सांगितलं होतं की "तू जा खाली." पण तो नाही जाऊ शकला खाली.